वेलकम टू माय चॅनल. महत्त्वाची सूचना. या व्हिडिओमधील सर्व माहिती केवळ शैक्षणिक उद्देशानं दिलेली आहे. ही कोणत्याही प्रकारची गुंतवणूक सल्ला नाही. गुंतवणूक करण्यापूर्वी कृपया स्वतःचा अभ्यास करा किंवा आपल्या आर्थिक सल्लागाराचा सल्ला घ्या. या व्हिडिओतील माहितीवर आधारित घेतलेल्या कोणत्याही निर्णयासाठी आम्ही जबाबदार राहणार नाही. धन्यवाद. जेव्हा आपण एखाद्या वैद्यकीय निदानाबद्दल म्हणजे एखाद्या मेडिकल डायग्नोसिसबद्दल चर्चा करतो ना, तेव्हा तिथे अचूकतेची एक स्पष्ट अपेक्षा असते. म्हणजे तिथे सगळं अगदी स्पष्ट असतं. हो ना. समजा एखाद्याचा हात मोडला असेल तर आपण एक्सरे काढतो आणि त्यावरती मोडलेली पांढरी रेष अगदी स्पष्ट दिसते. बरोबर. म्हणजे तिथे चित्र एकदम ब्लॅक अँड व्हाईट असतं. मोडलंय किंवा नाही मोडलंय यात काहीच गोंधळ नसतो. अगदी बरोबर. तिथे एक प्रकारची पारदर्शकता असते. समोर जे दिसते तेच सत्य असतं. हां, पण जेव्हा आपण फायनान्स आणि बँकिंगच्या जगात येतो आणि तिथे जेव्हा आपण एखाद्या बँकेचा ताळेबंद किंवा बॅलन्स शीट पाहतो, तेव्हा हाच आर्थिक एक्सरे बऱ्याचदा खूप धुसर वाटायला लागतो. हां, कारण आकडे नेहमीच पूर्ण सत्य सांगत नाहीत. तेच तर. आकडे वरवर खूप मोठे आणि आकर्षक दिसतात, पण त्या आकड्यांच्या आत दडलेलं वास्तव काहीतरी वेगळंच असू शकतं. नक्कीच. म्हणजे बँकेचे उत्पन्न वाढलेले दिसते, पण ते उत्पन्न किती जोखीम पत्करून आणि किती सुरक्षितपणे कमावले आहे हे ताळेबंदाच्या आत खोलवर डोकावल्याशिवाय समजतच नाही. अगदी बरोबर. आणि म्हणूनच आजच्या आपल्या या सखोल चर्चेत आपण अशा एका रिपोर्टचं विश्लेषण करणार आहोत ज्याचा आर्थिक एक्सरे म्हणजे धक्कादायकरित्या स्वच्छ आलाय. अच्छा, फेडरल बँकेचा रिपोर्ट होय ना? हो. आपल्यासमोर फेडरल बँकेचे आर्थिक वर्ष 2026च्या चौथ्या तिमाहीचे म्हणजे Q4 FY16 चे आर्थिक निकाल आणि इन्व्हेस्टर प्रेझेंटेशन आहे. बँकेने यावर्षी अतिशय विक्रमी वाढ आणि मालमत्तेची स्थिरता नोंदवल्याचा दावा केला आहे. तर आज आपल्याला हेच तपासायचे आहे की हा दावा खरोखरच भक्कम पायावर उभा आहे की केवळ कागदावरच्या हिशोबांची जादू आहे. हे खूप आवश्यक आहे. कारण बँकिंग क्षेत्राचं खरे चित्र समजून घेण्यासाठी केवळ नफा बघून चालत नाही. कोणत्याही बँकेसाठी केवळ नफा कमावणे हे एकमेव उद्दिष्ट असूच शकत नाही. तो नफा कोणत्या माध्यमातून आला आहे हे तपासणं जास्त गरजेचे असते. खरंय. आणि मी जेव्हा हे प्रेझेंटेशन वाचत होते ना, तेव्हा सुरुवातीचे आकडे पाहून मी खरोखरच थक्क झाले. ते खूपच लक्षवेधी आहेत. नक्कीच. बघा, आर्थिक वर्ष 26 मध्ये म्हणजे FY26 मध्ये फेडरल बँकेने तब्बल 4,117 कोटी रुपयांचा निव्वळ नफा कमावला आहे. बापरे. हो, आणि हा त्यांचा आजवरचा सर्वाधिक नफा आहे. पण आश्चर्य वाटण्याची गोष्ट ही नाहीये. आश्चर्य वाटण्याची गोष्ट ही आहे की याच वेळी बँकेचे थकीत कर्जांचे प्रमाण, ज्याला आपण नेट NPA किंवा NNPA म्हणतो, ते केवळ 0.20% खाली आले आहे. म्हणजे 0.20%. हा आकडा खरंच खूप कमी आहे. हो ना. एका बाजूला नफा सर्वोच्च शिखरावर आहे आणि दुसऱ्या बाजूला धोके अगदी तळाला आले आहेत. मला प्रश्न पडलाय की या नफ्याच्या आकड्यांमागचे खरे इंजिन काम तरी कसं करतंय. या चौथ्या तिमाहीच्या आकड्यांवर आपण बारकाईने नजर टाकली ना, तर महसुलाची म्हणजे रेव्हेन्यूची वाढ खूप आश्वासक वाटते. बँकेचा एकूण महसूल 7,947 कोटी रुपयांवर पोहोचला आहे आणि गेल्या वर्षाच्या तुलनेत यात 12% वाढ झाली आहे. अच्छा, म्हणजे 12% वायोवाय वाढ. अगदी बरोबर. आणि बँकिंगच्या दैनंदिन कामकाजातून मिळणारा जो ऑपरेटिंग नफा आहे, म्हणजे जो त्यांचा मूळ व्यवसाय आहे, तो अंदाजे 4,929 कोटी रुपये आहे. आणि चौथ्या तिमाहीचा निव्वळ नफा 1,392 कोटी रुपये आहे, जो गेल्या वर्षापेक्षा थेट 23% जास्त आहे. 23% वाढ. हे आकडे केवळ वार्षिक पातळीवरच वाढलेल्या नाहीत बघा. जर आपण डिसेंबर 2025च्या तिमाहीशी याची तुलना केली, म्हणजे क्वार्टर ऑन क्वार्टर पाहिलं, तर महसूल, नफा आणि प्रति शेअर कमाई, ज्याला आपण EPS म्हणतो, या तिन्हीमध्ये सलग वाढ झालेली दिसते. हो. EPS आता 5.44 रुपयांवर पोचला आहे. पण माझ्या मते या मोठ्या आकड्यांपेक्षाही नफ्याची गुणवत्ता किंवा आपण म्हणूया प्रॉफिटेबिलिटी, ती जास्त महत्वाची आहे. अगदी बरोबर. तिथेच खरा कस लागतो. कारण प्रेझेंटेशनमध्ये रिटर्न ऑन ॲसेट्स म्हणजे ROA 1.36% आणि रिटर्न ऑन इक्विटी म्हणजे ROE 13.69% दाखवला आहे.
हे दोन्ही रेशो बँकेच्या कार्यक्षमतेचे थेट मोजमाप करतात बघा. म्हणजे कसं? म्हणजे असं की रिटर्न ऑन ॲसेट्स म्हणजे बँकेने दिलेल्या प्रत्येक 100 रुपयांच्या कर्जावर बँक किती नफा कमवत आहे. अच्छा. आणि रिटर्न ऑन इक्विटी म्हणजे भागधारकांनी, जे शेअरहोल्डर्स आहेत, त्यांनी गुंतवलेल्या पैशांवर बँकेने किती परतावा दिलाय. हे समजण्यासाठी आपण एका साध्या दुकानदाराचं उदाहरण घेऊया. हां, सांगा. समजा एका दुकानदाराचं एक दुकान आहे. त्याने दुकानाचा आकार वाढवला नाही, नवीन जागा विकत घेतली नाही, पण तो त्याच जागेतून आणि त्याच सामानातून पूर्वीपेक्षा जास्त नफा कमवायला लागला आहे. बरोबर. याचा अर्थ तो उपलब्ध जागेचा आणि वेळेचा अधिक चांगला वापर करत आहे. म्हणजे आरओए आणि आरओई वाढणे म्हणजे बँकेने स्वतःची मालमत्ता न वाढवता उपलब्ध मालमत्तेचा अतिशय प्रभावीपणे वापर करून जास्त कमाई करायला सुरुवात केली आहे, असं म्हणता येईल ना? होय ना. आणि बँकेच्या बाबतीत ही मालमत्ता म्हणजे त्याने दिलेली कर्जे. बँक आपल्या ग्राहकांना केवळ कर्ज देत नाही, तर त्यासोबत विमा म्हणजे इन्शुरन्स किंवा म्युच्युअल फंड, फॉरेक्स अशी इतर आर्थिक उत्पादने विकून एकाच ग्राहकाकडून जास्त उत्पन्न मिळवण्याचा प्रयत्न करते. म्हणजे क्रॉस सेलिंग म्हणताय तुम्ही? अगदी तेच. यामुळे मालमत्ता तीच राहते, म्हणजे नवीन कर्ज द्यायची गरज पडत नाही, पण परतावा वाढतो. पण इथेच ना मला एक मोठा प्रश्न पडलाय. प्रेझेंटेशन वाचताना एक गोष्ट प्रकर्षाने जाणवते. काय? त्यात स्पष्ट लिहिलंय की बँकेला 456 कोटी रुपयांचे एकरकमी व्याज उत्पन्न म्हणजे वन टाइम इंटरेस्ट इन्कम मिळाले आहे. हां, होय. आणि त्याचवेळी बँकेने 456 कोटी रुपयांची तरतूद म्हणजे प्रोव्हिजन सुद्धा करून ठेवलीये. तर मग मला सांगा, हा जो विक्रमी नफा आपल्याला दिसतोय तो बँकेच्या खऱ्या नैसर्गिक वाढीतून आला आहे की या एकरुकमी व्यवहारामुळे तो फुगलेला दिसतोय? हा खूपच उत्तम प्रश्न आहे. कारण जेव्हा एखाद्या बँकेला असं अचानक एकरुकमी उत्पन्न मिळतं ना, कदाचित टॅक्स रिफंडमधून किंवा जुन्या बुडालेल्या कर्जाच्या वसुलीतून, तेव्हा साहजिकच ताळेबंदावरचा नफा एकाएकी वाढलेला दिसतो. तो फुगलेला असतो. बरोबर. पण इथे फेडरल बँकेच्या मॅनेजमेंटने एक वेगळी आणि खूप हुशारीची खेळी केली आहे. बँकेला जे 456 कोटी रुपयांचे एकरुकमी उत्पन्न मिळाले, त्यांनी तो पैसा थेट नफ्यात दाखवून भागधारकांना खुश नाही केलं. अच्छा. त्याऐवजी त्यांनी त्या पूर्ण रकमेची तरतूद म्हणजे प्रोव्हिजनिंग करून ठेवली. म्हणजे त्यांनी तो आलेला पैसा भविष्यातील धोक्यांसाठी बाजूला काढून ठेवला. अगदी तसंच. प्रोव्हिजनिंग म्हणजे काय? तर भविष्यात जर एखादं कर्ज बुडालं तर बँकेला अचानक धक्का बसू नये म्हणून आधीच सुरक्षिततेसाठी बाजूला ठेवलेला पैसा. हां, कळलं. आता गणिताच्या दृष्टीने विचार केला तर चित्र स्पष्ट होते. अधिक 456 कोटींचे उत्पन्न आणि वजा 456 कोटींची तरतूद म्हणजे 0. बरोबर. याचा निव्वळ नफ्यावर होणारा परिणाम पूर्णपणे शून्य झाला. याचाच अर्थ असा की आपण जो 1392 कोटी रुपयांचा निव्वळ नफा पाहतोय ना, त्या एकरकमी उत्पन्नाचा कोणताही वाटा नाहीये. तो बँकेच्या खऱ्या आणि मूळ व्यवसायातून आलेला अस्सल नफा आहे. अरे वा. म्हणजे हा नफा खऱ्या अर्थाने नैसर्गिक आहे तर? नक्कीच. आणि या गोष्टीला पुष्टी देणारे आणखी 2 महत्वाचे आकडे आहेत बघा. कोणते? पहिले म्हणजे बँकेचे निव्वळ व्याज उत्पन्न, ज्याला NII किंवा नेट इंटरेस्ट इन्कम म्हणतात, जे 3173 कोटी रुपये आहे. NII म्हणजे बँकेने कर्जांवरून कमावलेले व्याज आणि ठेवीदारांना दिलेले व्याज यातील फरक. हा बँकेच्या इतिहासातील आजवरचा सर्वोच्च आकडा आहे. आणि दुसरा आकडा? दुसरे म्हणजे बँकेचे फीमधून मिळणारे उत्पन्न म्हणजेच फी इन्कम, जे 991 कोटी रुपयांवर पोचले आहे. अच्छा. म्हणजे मगाशी तुम्ही म्हणालात तसं इन्शुरन्स आणि ते सगळं? हो. यात विमा विक्री, कर्ज प्रक्रिया शुल्क आणि परकीय चलन व्यवहारांमधून मिळणाऱ्या कमिशनचा समावेश आहे. बँकेचा मूळ गाभा किती मजबूत आहे हे यातून सिद्ध होते. म्हणजे थोडक्यात सांगायचं तर बँकेच्या नफ्याचं मूळ इंजिन एकदम सुरळीत काम करत आहे. पण कोणत्याही बँकेसाठी केवळ कर्ज वाटणे पुरेसे नसते ना. त्या कर्जासाठी लागणारा पैसा म्हणजेच काय तर कच्चा माल कुठून येतो हे जास्त महत्वाचं असतंय. अगदी बरोबर. आणि तो कच्चा माल म्हणजे लोकांच्या ठेवी किंवा डिपॉझिट्स. बँकेच्या एकूण ठेवी 3.13 लाख कोटी रुपयांवर पोहोचल्या आहेत, ज्यात वार्षिक 11% वाढ झाली आहे. तर वाटलेली कर्जे 2.72 लाख कोटी रुपयांवर पोहोचली आहेत. पण यात मला सर्वात लक्ष वेधणारी बाब वाटली ती म्हणजे बँकेच्या कासा म्हणजे करंट अँड सेव्हिंग्ज अकाउंट ठेवींनी पहिल्यांदाच 1 लाख कोटी रुपयांचा टप्पा ओलांडला आहे. खरोखरच एक मोठा टप्पा आहे. कारण बँकिंग क्षेत्रात कासा ठेवींना अनन्यसाधारण महत्त्व असते.
कोणत्याही बँकेसाठी कासा म्हणजे संजीवनीसारखे असते. हो ना, कारण चालू खात्यावर म्हणजे करंट अकाउंटवर बँक ग्राहकांना 0% व्याज देते बरोबर. आणि बचत खात्यावर सेव्हिंग्ज अकाउंटवर फक्त 3 ते 4% व्याज देते. जर बँकेला फिक्स्ड डिपॉझिट म्हणजे FD मधनं पैसा उभा करायचा असेल तर त्यांना 7 ते 8% व्याज द्यावे लागते. अगदी बरोबर. त्यामुळे जेव्हा 1,00,000 कोटी रुपयांचा निधी अगदी स्वस्तात उपलब्ध होतो तेव्हा बँकेचा कॉस्ट ऑफ फंड्स अत्यंत कमी राहतो. पण इथे मला एका दुसऱ्या आकड्यावर चर्चा करायची आहे. प्रेझेंटेशनमध्ये बँकेचा कॉस्ट टू इन्कम रेशो 47% आणि निव्वळ व्याज मार्जिन NIM 3.74% दाखवले आहे. एवढा स्वस्त निधी असूनही हे आकडे बँकेच्या कार्यक्षमतेबद्दल काय सांगत आहेत? बँकेचा कॉस्ट टू इन्कम रेशो 47% असणे हे अत्यंत निरोगी कार्यक्षमतेचं लक्षण आहे. अच्छा. याचा सरळ अर्थ असा की बँकेला 100 रुपये कमवण्यासाठी 47 रुपये खर्च करावे लागतात. म्हणजे 50च्या खाली. हो. हे खर्च बँकेच्या शाखांचे भाडे, कर्मचाऱ्यांचे पगार आणि तंत्रज्ञानावरील खर्च या स्वरूपात असतात. बँकिंग क्षेत्रात 50%च्या खाली असलेला रेशो उत्तम मानला जातो. बरं. पण बँकेने हा खर्च नियंत्रणात कसा ठेवला यामागे एक मोठं कारण आहे. प्रेझेंटेशनमधील एका आकडेवारीनुसार बँकेचे 93% व्यवहार आता डिजिटल माध्यमांतून होतात. 93%? बापरे. मग 93% व्यवहार डिजिटल असण्याचा बँकेच्या खर्चावर थेट कसा परिणाम होतो? खूप मोठा परिणाम होतो मग हा. जेव्हा एखादा ग्राहक बँकेच्या शाखेत जाऊन पैसे काढतो किंवा जमा करतो तेव्हा बँकेला त्या एका व्यवहारासाठी कर्मचाऱ्यांचा वेळ, कागदपत्रे आणि शाखेचा खर्च अशा अनेक गोष्टींसाठी अंदाजे 50 ते 100 रुपये खर्च येतो. हां, तोच व्यवहार ॲपवरून केला तर? बरोबर. तोच व्यवहार जेव्हा मोबाईल ॲप किंवा इंटरनेट बँकिंगवरून होतो तेव्हा त्याचा खर्च काही पैशांवर येतो. अशा कोट्यावधी व्यवहारांशी जेव्हा बेरीज होतं ना तेव्हा बँकेचा खर्च प्रचंड प्रमाणात कमी होतो. आणि याचमुळे कॉस्ट टू इन्कम रेशो 47%वर आला आहे. आणि यामुळेच बँकेचे मार्जिन NIM 3.74% पोचले आहे. नक्कीच. म्हणजे बँकेने फक्त खर्चच कमी केला नाही तर जो स्वस्त कासा पैसा गोळा केला तो जास्त व्याज देणाऱ्या ठिकाणी वळवला. हो. बँकेने मोठ्या कॉर्पोरेट्सना कर्ज देण्याऐवजी किरकोळ कर्जे म्हणजे रिटेल लोन्स, सुवर्ण कर्ज आणि सूक्ष्म, लघु आणि मध्यम उद्योग म्हणजे MSME या क्षेत्रांवर लक्ष केंद्रित केले आहे. हां, तिथे मार्जिन चांगलं मिळतं आहे. पण बँकिंगमध्ये कर्ज देणं हे ना पाईपमधून पाणी सोडण्यासारखं असतं. म्हणजे कसं? म्हणजे बघा, पाणी सोडणं खूप सोपं असतं, पण ते पाणी न गळता, न आटता पूर्णपणे परत मिळवणं हे खऱ्या सिस्टमचं काम असतं. आपण नेहमी पाहतो की बँका सुरुवातीला भरपूर कर्ज वाटतात आणि नंतर थकीत कर्जांच्या म्हणजे NPAच्या ओझ्याखाली दबून जातात. हां, खूप बँकांसोबत असं झालंय. हो ना? त्यामुळे बँकेच्या या सुरक्षिततेच्या जाळ्याबद्दल, सेफ्टी नेटबद्दल बोलणं आवश्यक आहे. कोणत्याही बँकेच्या ताळेबंदाचा खरा कस त्यांच्या ॲसेट क्वालिटीमध्ये किंवा मालमत्तेच्या गुणवत्तेत लागतो. आणि इथेच फेडरल बँकेचे आकडे पुन्हा एकदा विचार करायला लावतात. बँकेचा ग्रॉस NPA 1.62% आहे, पण नेट NPA अत्यंत कमी म्हणजे फक्त 0.20% आहे. होय. याशिवाय त्यांचा प्रोव्हिजन कव्हरेज रेशो PCR 87% आहे आणि कॅपिटल ॲडिक्वेसी रेशो CRAR 17.25% आहे. पण मला इथे ना एक शंका आहे. काय शंका आहे? मला वाटतं की नेट NPA फक्त 0.20% असणे हे थोडं अतिसुरक्षित वाटत नाही का? म्हणजे जर बँक फक्त सर्वात सुरक्षित ग्राहकांनाच कर्ज देत असेल तर ते कदाचित जास्त परतावा देणारे पण थोडे जोखमीच्या कर्जांच्या संधी गमावत असतील. हां, वाढीपेक्षा सुरक्षेला जास्त महत्त्व देणं हे बँकेसाठी नुकसानकारक ठरू शकत नाही का? हां, बँकिंग क्षेत्रातील ना एक अत्यंत महत्वाचा विरोधाभास आहे. अनेकदा गुंतवणूकदारांना वाटते की बँकेने आक्रमक वाढ करावी, पण बँकिंगच्या व्यवसायातील गणितं वेगळी असतात. ती कशी? जेव्हा एखादं कर्ज बुडतं ना तेव्हा बँक फक्त त्या कर्जावरील व्याज गमावत नाही तर त्यांनी दिलेली मूळ रक्कम म्हणजे प्रिन्सिपल अमाऊंट सुद्धा गमावते. अच्छा. हो, बरोबर. समजा बँकेने 100 रुपयांचे कर्ज 10% व्याजाने दिले आणि ते कर्ज बुडाले तर बँकेचे पूर्ण 100 रुपये बुडतात. ते 100 रुपये परत मिळवण्यासाठी बँकेला नवीन 10 कर्ज अगदी अचूकपणे द्यावी लागतात. बापरे, म्हणजे 10 कर्जांचा नफा एका बुडालेल्या कर्जात जातो? अगदी तेच. त्यामुळे एक बुडालेलं कर्ज अनेक चांगल्या कर्जांचा नफा खाऊन टाकते. म्हणजे थकीत कर्जे कमी असणे हे कोणत्याही आक्रमक वाढीपेक्षा जास्त फायदेशीर असते? बरोबर. आणि म्हणूनच फेडरल बँकेचा PCR 87% असणे ही खूप मोठी ताकद आहे.
हां. याचा अर्थ जो 1.62% ग्रॉस NPA आहे त्यातील 87% रकमेची बँकेने आधीच तरतूद करून ठेवली आहे आणि बँकेचा CARR 17%च्या वर आहे. रिझर्व्ह बँकेच्या नियमांपेक्षा बँकेकडे खूप जास्त राखीव भांडवल उपलब्ध आहे. म्हणजे ते खूप सेफ पोझिशनमध्ये आहेत. हो, सध्याच्या अस्थिर जागतिक अर्थव्यवस्थेत जिथे व्याजदर सातत्याने बदलत आहेत तिथे भांडवल सुरक्षित ठेवणे किंवा कॅपिटल प्रिझर्वेशन ही कमकुवतपणाची लक्षणे नसून तो एक भक्कम पाया आहे. हा, चित्र अगदी स्पष्ट होतंय. बँकेने केवळ वेगाने वाढ केली नाहीये, तर त्यांचा जो क्रेडिट अंडररायटिंग विभाग आहे, जो कर्ज देण्यापूर्वी ग्राहकाची पडताळणी करतो, तो अत्यंत काटेकोरपणे काम करत आहे. नक्कीच. पण कोणताही मोठा व्यवसाय पूर्णपणे धोक्यांपासून मुक्त नसतो. सगळंच काही गुलाबी नसतं. प्रेझेंटेशनमध्ये ज्या कन्सर्न्स किंवा धोक्यांबद्दल चर्चा केली आहे त्याकडे दुर्लक्ष करून चालणार नाही. हो, पारदर्शक आणि संतुलित विश्लेषणासाठी दोन्ही बाजू पाहणे आवश्यक असते. भविष्यातील धोके समजून घेणे ही एक अत्यंत महत्त्वाची प्रक्रिया आहे. हो ना, विश्लेषकांच्या मते काही महत्वाचे धोके समोर आले आहेत. पहिलं म्हणजे अस्थिर क्रेडिट कॉस्ट. दुसरं, आपण मगाशीच्या एकरकमी उत्पन्नाची चर्चा केली आहे ना, असं उत्पन्न नेहमीच मिळेल याची शाश्वती नसते. बरोबर. तिसरा मोठा धोका म्हणजे किरकोळ कर्ज, रिटेल लेंडिंग क्षेत्रातील प्रचंड स्पर्धा. आजकाल प्रत्येक मोठी बँक आणि NBFC फक्त रिटेल कर्जाच्या मागे धावत आहे. होय. आणि चौथं म्हणजे व्याजदरांच्या चक्राचा मार्जिनवर होणारा परिणाम. बघा, व्याजदरांचं चक्र हा खरोखरच एक मोठा घटक आहे. जेव्हा मध्यवर्ती बँक जसे की आपली RBI व्याजदर कपात करण्यास सुरुवात करते तेव्हा बँकांना त्यांच्या कर्जाचे व्याजदर आधी कमी करावे लागतात. ग्राहकांना फायदा देण्यासाठी. हो, पण त्याच वेळी त्यांनी ग्राहकांकडून घेतलेल्या फिक्स्ड डिपॉझिटचे म्हणजे FDचे दर लगेच कमी करता येत नाहीत. अच्छा, कारण ते लॉक झालेले असतात. अगदी बरोबर. ते विशिष्ट मुदतीसाठी लॉक झालेले असतात. अशा ट्रान्झिशनच्या काळात बँकेचे निव्वळ व्याज मार्जिन NIM आकुंचन पाहू शकते, म्हणजे कमी होऊ शकतं. तसेच रिटेल आणि MSME क्षेत्रात स्पर्धा इतकी वाढली आहे की चांगले ग्राहक मिळवण्यासाठी बँकांना व्याजाच्या दरांमध्ये तडजोड करावी लागते, ज्याचा थेट परिणाम त्यांच्या नफ्यावर होऊ शकतो. आणि या सगळ्या पार्श्वभूमीवरनं बँकेच्या मॅनेजमेंटने एक दावा केला आहे की बँकेची वाढ ही स्थिर आणि सातत्यपूर्ण आहे, म्हणजे स्टेबल अँड स्टेडीली ग्रोईंग. या सगळ्या बाजूंनी येणाऱ्या धोक्यांचा विचार करता हा दावा तुम्हाला किती वास्तववादी वाटतो? जर आपण अल्पमुदतीचे आणि दीर्घ मुदतीचे म्हणजे शॉर्ट टर्म आणि लाँग टर्म दृष्टिकोनातून विचार केला तर याचे उत्तर मिळते. अल्पमुदतीत हा विक्रमी नफा आणि घसरलेला NPA पाहून बाजारात प्रचंड सकारात्मक कल दिसू शकतो. पण दीर्घ मुदतीत जेव्हा व्याजाचे दर खरोखर कमी होतील आणि स्पर्धा आणखी वाढेल तेव्हा बँकेला याच मार्जिनवर टिकून राहण्यासाठी संघर्ष करावा लागू शकतो. म्हणजे पुढे रस्ता थोडा कठीण असू शकतो. हो, पण तरीही बँकेचे फंडामेंटल्स इतके मजबूत आहेत, त्यांचा डिजिटल वावर इतका प्रभावी आहे आणि 87% PCRमुळे त्यांच्याकडे आज जो बफर तयार झालाय ना, त्यामुळे भविष्यात एखादा मोठा आर्थिक धक्का बसला तरी ही बँक सहजासहजी डळमळीत होणार नाही. तर निष्कर्ष समोर येतात. अगदी. पहिलं, फेडरल बँकेचा FY26च्या Q4 निकाल केवळ चांगला नाही तर अतिशय मजबूत आहे. हो. दुसरं, 4,117 कोटी रुपयांचा विक्रमी वार्षिक नफा आणि सुधारलेली कार्यक्षमता हे बँकेच्या चांगल्या व्यवस्थापनाचे लक्षण आहे. आणि तिसरं आणि माझ्या मते सर्वात महत्त्वाचं म्हणजे 0.20% पातळीवर नियंत्रणात असलेली थकीत कर्ज, जी बँकेच्या सुरक्षितेची ग्वाही देतात. या सगळ्या विश्लेषणातून श्रोत्यांसाठी बँकिंग क्षेत्राकडे पाहण्याचा एक मोठा धडा मिळतो. तो काय? तो म्हणजे कोणत्याही बँकेची प्रगती मोजताना केवळ नफ्याचे मोठे आकडे बघून भुलून जाऊ नये. मालमत्तेची गुणवत्ता म्हणजे ॲसेट क्वालिटी आणि बँकेला स्वस्तात मिळणारा कासा फंड, या दोन गोष्टी कोणत्याही बँकेचा खरा कणा असतात. हे या निकालावरून अतिशय स्पष्टपणे दिसून येते. अगदी 100% बरोबर. पण आजची ही सखोल चर्चा संपवण्यापूर्वी मला एका वेगळ्याच पण तितक्याच महत्त्वाच्या शक्यतेकडे लक्ष वेधायचं आहे. कोणती शक्यता? आपण पाहिलं की बँकेचे 93% व्यवहार आज डिजिटल माध्यमातून होत आहेत. तंत्रज्ञानाने बँकेला स्वतःचा खर्च अत्यंत कमी ठेवण्यास मदत केली आहे. हो, डिजिटल बँकिंगने पूर्ण क्षेत्राचं अर्थकारणच बदलून टाकलं आहे. पण मग भविष्यातील बँकिंगचे स्वरूप कसे असेल?
जसजसे आपण भविष्यात जाऊ तसतसे आर्टिफिशियल इंटेलिजन्स म्हणजे AI आणि ऑटोमेटेड लेंडिंग सिस्टम्स बँकिंग क्षेत्राचा पूर्णपणे ताबा घेतील. नक्कीच घेतील. कर्जाची मंजुरी माणसांऐवजी अल्गोरिदम काही सेकंदात करतील. रिस्क मॅनेजमेंट पूर्णपणे डेटा चालित असेल. अशा एका तंत्रज्ञानाने भारलेल्या जगात जिथे सगळंच डिजिटल असेल तिथे शाखांवर आधारित कासा ठेवी गोळा करणे हेच बँकांचे मुख्य अस्त्र राहील का? हा एक खूप मोठा प्रश्न आहे. की हे नवीन तंत्रज्ञान आणि AI स्वस्थ ठेवी गोळा करण्याची आणि मुळात बँकिंग चालवण्याची पूर्ण व्याख्याच बदलून टाकेल? आणि जर तसं झालं तर आज जो ताळेबंद आपल्याला इतका स्वच्छ आणि सुरक्षित वाटतोय तो भविष्यातल्या AI चालित जगात कसा तग धरून राहील? विचार करण्यासारखी गोष्ट आहे. हां, एक असा प्रश्न आहे ज्याचं उत्तर येणारा काळच देईल. या नव्या जगाच्या आणि तंत्रज्ञानाच्या शक्यतेवर नक्की विचार करा. आजच्या या डीप डाईव्हमध्ये म्हणजे या सखोल चर्चेत आपण इथेच थांबूया. व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा आणि अशाच युजफुल व्हिडिओसाठी चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका.